नमस्कार रसिक श्रोते हो. भारतीय संस्कृतीच्या विभिन्न प्रतीकांमध्ये कमळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि कमळ म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये कमळाला महत्त्व तर आहे, पण त्यामध्ये श्रेष्ठ आचारधारा व अनुपम जीवनाचा संगम झालेला आहे असं संस्कृती आपल्याला सांगते. भगवान विष्णूंच्या हातातील कमळ पाहून संत ज्ञानेश्वरांना मधुर कल्पना सुचल्या आणि त्या त्यांनी ज्ञानेश्वरीत लिहिल्या. श्रीकृष्णांना वेगवेगळ्या कल्पना सुचल्या, त्या त्यांनी भगवद्गीतेत आपल्याला सांगितल्या. हे कमळ आपल्याला प्राप्त व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. परंतु कुठलीही सुंदर वस्तू प्राप्त करताना आधी आपण स्वतःला सुंदर करायचं असतं. आपण सुंदर करायचं काया वाचा मने. म्हणजे आपलं आधी अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे, तेव्हा सुंदर वस्तू तुम्ही तिची अपेक्षा करू शकतात. आता भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये कमळाला जीवनाचा आदर्श मानून त्या ठिकाणी असं एक श्लोक लिहिलेला आहे. श्लोक वाचून दाखवते. ब्रह्मण्याध्याय कर्माणि संगव्य गत्वा करोति यस लिप्यतेन स पापेन पद्मपत्र मिवांभमसा असंही म्हटलं जातं केव्हा केव्हा. तर याचा अर्थ आहे की जो आसक्तीरहित आहे, ज्याला ब्रह्मांडपण वृत्तीने कर्म केलेलं आहे ज्याने, किंवा जो संसाररूपी सागरात राहूनही पापमुक्ती किंवा इतर दोषांपासून दूर राहू शकतो, ज्याला कसलीही आसक्ती नाही, त्याला ते ब्रह्मकमळ प्राप्त करण्याचा अधिकार आहे. सुंदर सांगितलं आहे श्रीकृष्णांनी हे. कमळाला चिखलात निर्माण करून श्रीकृष्णांनी म्हटल्यापेक्षा ईश्वराने आपल्याला एक वेगळी दृष्टी दिली आहे. ते गर्तेत त्याचा जन्म झाला, पण त्याची दृष्टी सूर्याकडे असते. म्हणजेच काय की आपली कठीण परिस्थिती असली तरी आपण त्यातून वाट काढू शकतो व स्वतःचा विकास करू शकतो. हे कमळ आपल्याला शिकवत आहे या ठिकाणी. फक्त तशी दृष्टी आपण ठेवली पाहिजे. सूर्यास्ताला सूर्याची उगवतीची दिशा आणि सूर्योदयाला मावळतीची दिशा, हा प्रवास जो आहे तो कमळ पूर्ण सूर्याकडे बघत करत असतो. तसंच आपलंही आहे. आपण सूर्योदय झाला की कामाला लागणार, संध्याकाळ झाली की घरी येणार. पण या सगळ्या स्पॅनमध्ये आपण कर्म निरीच्छ वृत्तीने केलं पाहिजे. हा कमळाचा संदेश आपल्याला आहे. कठीण परिस्थिती असली तरी माणूस स्वतःचा विकास करू शकतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. भारतीय संस्कृतीमध्ये अनेक विचारधारा आहेत, अनेक अंगे आहेत, अनेक रूपं आहेत, अनेक 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 गोष्टी आहेत. तसंच या कमळाचं आहे. कधी ते 25 दली असतं, कधी ते शतदली असतं, कधी ते सहस्रदली असतं आणि कधी पुढे त्याच्या. म्हणजे जसे संस्कृती तशी त्याची उपयुक्तता पण असते. आता कमळ हे कवींचा आवडता विषय आहे. त्यांनी कमळाचा कसा उपयोग करून घेतला आणि वेगवेगळ्या कल्पना बघा त्यांच्या. चरण कमल, हृदय कमल, पद्म कमल, नयन कमल आणि काय काय उपमा दिलेल्या आहेत. यामध्ये कवी कालिदास, भर्तृहरी, जगन्नाथ पंडित यांनी तर कमळाला काव्यामध्ये सर्वोच्चपदी नेऊन ठेवलेलं आहे. पाण्याला कमळामुळे शोभा येते, कमळाला पाण्यामुळे शोभा येते आणि या दोघांमुळे सरोवराला शोभा येते असं म्हटलं जातं. आता पहा, या ठिकाणी आणखी एक तुम्हाला विशेष सांगावं असं वाटतं की इथे एक श्लोक असा आहे. पयसा कमलम कमलेन पथहा, पयसा कमलेन विभाती सरहा. म्हणजे पाण्यामुळे कमळ, कमळामुळे पाणी आणि दोघांमुळे तलाव. आता कमळाचा दुसरा अर्थ कसा आहे. कमळ म्हणजे जीवन, दर्शन, मांगल्य, नंतर प्रकाशपूजन, अनास्था, सौंदर्य, अनासक्ती, पुनर्जन्म, देवत्व, आदर्श, ज्ञान आणि संपत्तीचे प्रतीक म्हणजे कमळ. बघा किती सुंदर आहे कल्पना. कमळाचे अर्थ किती वेगवेगळे आहेत. तर या कमळाचा उपयोगही फार सुंदर होतो. आयुर्वेदामध्ये जास्त केला जातो. पोट आणि आतड्यांचे दुखणे कमी होतात. नंतर त्वचेचा रोग आणि घशाचे आजार यामुळे कमी होतात असं मानलं तर पाण्याचं तापमान कमी राहतं किंवा वाळवंटीय प्रदेशामध्ये पाण्याची धूप होण्याचं प्रमाण कमी होतं आणि सुशोभीकरण हे तर कमळाचं मुख्य कामच आहे. तर या वनस्पतीला म्हणजे ही जलवनस्पती आहे असं मानलं जातं. लक्ष्मी कमळ आहे असंही मानलं जातं. याला एक बायोलॉजिकल नाव आहे
नेलुम्बो नुसिफेरा. आता नेलुम्बो नुसिफेरा ही वनस्पती जी आहे तिला ऑक्सिजन कमी प्रमाणात लागतो आणि कमी प्रमाणात असल्यामुळे ते काही फिकं असतं असं नाही, त्याचे विविध रंग आहेत. मार्च ते नोव्हेंबर हा त्यांच्या फुलाचा मोसम असतो. या दरम्यान अनेक प्रकारची फुलं फुलत असतात. त्यांच्या बियांना कमलगठ्ठा असं म्हटलं जातं आणि त्या कमलगठ्ठेपासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे मणी तयार करतो आणि जपमाळ म्हणून कमळाची माळसुद्धा आपण वापरत असतो. आणि हर्बल आणि आयुर्वेदिक औषधे यामध्ये सुद्धा या कमलगठ्ठ्याचा उपयोग केला जातो. जाता जाता एवढंच सांगावंसं वाटतं की भारताचं जसं हे राष्ट्रीय प्रतीक आहे, तसं राष्ट्रीय फूल आहे, तसं व्हिएतनाम देशाचंही आहे. म्हणतात की चिखलातही कमळ उमलते, पण त्या सुंदर कमळासाठी चिखलालाही मऊ व्हावं लागतं. आहे ना सुंदर कल्पना. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.